नमस्कार, आजची बातमध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। पुण्यात मूकबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याची घटना घडलेली आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातून पुण्यातल्या समाज कल्याण कार्यालयाबाहेर हे मूकबधिर तरुण आंदोलन करत होते। कर्णबधिर तरुणांवर लाठीमार झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होतोय। रात्रभर ठिय्या देण्याच्या पवित्र्यात असणाऱ्या आंदोलकांची खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतलेली आहे। या प्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली। गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी सुळेंनी केली आहे। राज ठाकरेंनी देखील या मूकबधिर तरुणांची आणि कर्णबधिरांची भेट घेतलेली आहे। आंदोलकांनी राज ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या। सरकारला या लोकांचा शाप लागेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। औरंगाबाद शहरातील दिव्यांगांना पालिका अनुदान देत नसल्याच्या निषेधार्थ बच्चूकडूंनी तीव्र आंदोलन केलं। यावेळेस महापौर आणि आयुक्तांना घेराव घालून जाब विचारण्यात आला। आझाद मैदानावरच्या ओबीसी संघर्ष समितीच्या एल्गार मोर्चामध्ये लोककलाकारांचा एल्गार पाहायला मिळाला। पोतराज गोंधळी, दुर्गा वर्गा, मातंग, नागपंथी, डवरी, गोसावी या समाजाचे कलाकार यावेळेस एकत्र आले। मुंबईच्या आझाद मैदानावर ओबीसींसह लिंगायत समाजानं मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे। हिंदू लिंगायत समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली। पुण्याच्या शाहू वसाहतीतील नागरिकांनी एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला। शाहू वसाहतीत पक्की घरं असतानाही बिल्डर आणि एसआरएचे अधिकारी संगनमताने ही घरं तोडतायत असा आरोप करण्यात आला। वसरे गावातील गावकऱ्यांनी पालघर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। एका कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। पालघरमध्ये खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। नका देऊ आम्हाला आता टेन्शन, लागू करा पेन्शन अशा घोषणाही देण्यात आल्या। लातूरात अनेक खेड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या आहेत। मात्र पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी घागरी भांड आंदोलन करण्यात आलं। वसईच्या कामन परिसरामध्ये एका ट्रकनं अचानक पेट घेतला। चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे रस्त्याच्या कडेला हा ट्रक आणण्यात आला। रायगड जिल्ह्याच्या पेण बस स्थानकामध्ये ज्येष्ठ नागरिकावर गाडी गेल्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे। दिनकर पाटील असं त्यांचं नाव आहे। जालन्यात केमिकल घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोनं अचानक पेट घेतला। या आगीमध्ये टेम्पो जळून खाक झालेला आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातला। सभागृहात विरोधक भाषणाला गैरहजर राहिले होते। मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी पायऱ्यांवर बसून मुका आंदोलन केलं। सरकारच्या विरोधात हे मुका आंदोलन करण्यात आलं। गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घालण्यात आल्या होत्या आणि त्याच विरोधात हे आंदोलन जे आहे ते यावेळेस विरोधकांनी केलंय। युतीची भाषा झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील आमदारांच्या मनोमिलनासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय। बुलेट ट्रेन धावेल तेव्हा धावेल, पण पंतप्रधान मोदींचे निर्णय हे बुलेट ट्रेन प्रमाणे सुसाट वेगानं धावतायत असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं दिली, मात्र त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं अवतरण असल्याची टीका शरद पवारांनी केली। एकीकडे दारूबंदीचं समर्थन करणाऱ्या अजित पवारांच्या पुत्रानंच पिंपरीमध्ये चक्क एका बारचं उद्घाटन केल्यामुळे यावेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील गोंधळून गेले होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा